हरिओम श्रीराम अंबादने. मी संगीता विरा करडे, कळंबोली केंद्र. आम्ही 2001 पासून बापूंच्याकडे येत आहोत. माझा हा अनुभव आहे माझ्या आईचा. माझी आई अजिबात शाळा शिकलेली नाही. मी इकडे तिला आणायची, आपण तिकडे जाऊन तिची सेवा करू शकत, मी तिला इकडे आणायची आणि असं जे तिला आणलं तर ती मग बसून राहायची. मुलं आपली त्यांची शाळा, त्यांचं ते आले की थोडं टीव्ही त्यांचं बघणार प्रोग्राम, मम्मी माझं काम, माझं उपासना. मग तिला काय करायचं, ती अशी गपचूप बसून राहायची तिला कंटाळ. मग तिला आम्ही रामनाम लिहायला शिकवलं, राम शब्द लिहून दिला, राम राम तिनं दिवसभर गिरवलं आणि संध्याकाळी तिला रामरामाची वही दिली. ती रामनामाची वही लिहायची. नंतर गावी गेल्यानंतर दुसऱ्या गावात उपासना केंद्र होतं, तिकडे ती जायची उपासनेला. कोल्हापूर की आमची सेवा पण तिने केल्या 3-4. परत ती गोधड्या शिवून द्यायची. आणि एकदा असं झालं की पाऊस आला होता आणि घरात कोणीच नव्हतं आणि जी बैलं होती ती बाहेर बांधली होती. ते बैल भिजलं, तापलेली बैल भिजली तर आजारी पडतात म्हणून ती पाऊस आला, वारा गारा वगैरे पडायला म्हणून ती शेजारच्या माणसाला बनवून ती बैलांना बांधत होती. पहिलं 2 बैलांना बांधला आणि दुसऱ्या 2 बैलांना बांधताना एक बैल तो माणूस घेऊन गेला आणि एक बैल सोडून ही घेऊन चालली होती. तर तो बैल आत गेला आणि हिची गाठ सुटल्यानंतर भिजल्यानंतर हिला सोडायला येत नव्हती. हिची गाठ सुटली नाही. त्यामुळे थोडं लेट झालं आणि तो बैल थोडा पुढे गेल्यानंतर बैल फिरून तिला मारल्यानंतर ती पडली तर पोटात शिंग घुसलं होतं. ते निघलं आणि पुन्हा बैल मारायला धावून जात होता. तर तिनं ते शिंग एक पकडलं आणि एका हाताने ती पाठीमागे सरकवत होती आणि त्या माणसाला आवाज येत होती की मला बैलांना मारले. 2-3 वेळा त्याला आवाज दिला की मला बैलांना मारले. तर ते पाऊस वारा गारा असल्यामुळे त्यांना काय ऐकायला जायला नव्हतं. मग शेवटी म्हटली, बापू हा मला मारतोय, मला संपवतोय, मला वाचव असं बापूंचे 3 वेळा घेतल्यानंतर बैल अक्षरशः रागानं असं मोठे डोळे बघत करत ती मागं सरकल्यानंतर ती उठली आणि त्या बैलाला घरात घातलं आणि त्या माणसाला सांगितलं की बाबा हा बैलाला बांध आणि त्यानं मला मारले. मग ते बैलांना बांधून बाहेर आला. मग दायरात उभी होती आई. म्हणजे कुठं मारायचं, पोटाला मारले. आता जेंट्स म्हटलं ते पोटाला कुठं मारले, किती मारले कसं बघणार. ते म्हटले की तुम्ही पण भिजला, आम्ही पण कपडे बदला आणि हळद मीठ लावा. त्यांना काय वाटलं असेल थोडंसं लागलं असेल आणि तो गेला कपडे चेंज करा, कारण ते पण भिजले होते. मग आई घरात कोण असल्या मग साडी चेंज केली आणि मग तिला ती झोपली आणि तिला कळा सुरू झाल्या. काय बाहेर आले म्हणून ती नंतर साडी जेव्हा चेंज करायला गेलं तर ते असं आतडं बाहेर आलं होतं शिंगाबरोबर. ते तिनं असं काय बाहेर आलं म्हणून दाबलं तिनं आतमध्ये आणि मग कपडे चेंज केले आणि झोपली. तर तिला नंतर ते रक्त जसं आतमध्ये आतड्यामध्ये साकळलं तसे तिला असाही वेदना झाली आणि ती जोरात वरडायला लागली की आई ग बापू मी आता काय करू असं. मग कोणीच घरात नव्हतं, पाऊस वारा होता. मग त्यांना आमच्या समोरच्या खालच्या घरातली मुलगी ती पाठीमागच्या दरवाजाच्या आल्यानंतर तिला आवाज आला आईचा. ती म्हटली आजी का गं वरडालीस. तर म्हटलं अगं बैलांना मारलं, घरात कोण नाही. मग त्या शेजारच्या मुलींनी सर्वांना फोन लावायला सुरू केले. आमच्या घरात कोणाचं भावांचं बहिणीचं कोणाचं फोन लागणं झालं होतं, कारण माझी भाऊजं माझ्या भाच्याला घेऊन गेले होते डॉक्टरकडं. आणि मग फोन कोणाचं पावसानं लागत नव्हतं. मग तिनं तिच्या वडिलांना फोन लावला की पप्पा तुम्ही कुठे असशीला तिथं या, गोऱ्याच्या आजीला बैलानं मारले आणि त्यांच्या घरात कोण नाही. मग तिचे वडील आले, त्याच्या पाठोपाठ माझा भाऊ पण आला. मग वडील आले होते गावात, पण ते पाऊस आला त्यांचं पण वय झालं, त्यांना चालायला येत नव्हतं सरळ ना, त्यामुळे ते बाहेरच थांबले होते. तेवढ्यात ते पण आले. मग नंतर पाऊस गेल्याच्या नंतर वडिलांनी शिव्या दिल्या. पाणी मागत होते, वडिलांनी शिव्या दिल्या, तुला सांगून गेलं तू बैलांना बांधू नकोस, तू का बांधलीस, आता मी तुला पाणी पण देणार नाही. तरी म्हणजे बापूंनी त्यांना बुद्धी दिली. जर तिला पाणी दिलं असतं तर दुसरं अजून काहीतरी झालं असतं. मग तिथून तिला दवाखान्यात नेले, गारगोटीला नेलं, तिथं घेतलं नाही. ते म्हटले की इथं काय होणार नाही आता आणि सोनोग्राफी सोय नाही, आता उशीर झाला. मग त्यांनी त्या डॉक्टरनी स्वतःच्या गाडीतून कोल्हापूरला नेले, तिथं सोनोग्राफी केली तर काय समजेना त्यांना. मग त्यांनी CT स्कॅन केलं. मग ते म्हटले की आत बहुतेक संडासची त्यांची पिशवी ती फाटल्यासारखी आम्हाला वाटते आणि आम्ही जोपर्यंत फाडत नाही तो काय सांगू शकत नाही असं सांगितलं, गॅरंटी दिल्या. मग सगळ्यांच्या सह्या वगैरे घेतल्या आणि ॲडमिट केलं. त्याच्यानंतर आम्हाला इकडे फोन आला. मग मी इकडे आईचा सारखा धावा करत होता. तर रात्री निघायचं तरी कसं एवढ्या उशीर, 11 वाजता. म्हटलं आपण पहाटे लवकर निघू. आणि मग जवळजवळ तिला 11 वाजता ऑपरेशनला घेतलेले आतमध्ये. बापूंच्या कृपेने तिची संडासची पिशवी वगैरे काय फाटली नव्हती. ते पूर्ण आतडी बाहेर काढून साफ वगैरे केली तिची आतडी आणि पुन्हा जवळजवळ 3-4 तास तिचं ऑपरेशन झालं. अगदी व्यवस्थित झालं आणि बापू कृपेने ते व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर पण तिनं खूप बापूंचं उपासना वया वगैरे केलं. बापूंचे चरण परिषद झालं तिच्या वयांचं आणि खूप झालं. पण बापूंच्या आशीर्वादाने तिला नंतर 5-6 वर्षाच्या नंतर तिला कॅन्सर झाला आणि त्यामध्ये ती आता गेली. पण जेव्हा झाला तेव्हा पण बापूंनी खूप साथ दिली आणि तिला मरण इतकं सुंदर आलं की इतकं शांत आलं. इतक्या कर्कश रोगामध्ये तिला इतकं सुंदर मरण बापून दिलं. ते आम्ही प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं. इतका शांत तिचा जीव बापूने नेला. खूप अंबादने बापून किती जरी बापूंचं हे केलं तरी
एवढा इतका बापूने अनुभव दिलेला आहे मला हरिओम श्रीराम अंबाजने.